लोक जनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी प्रमोद कुदळे यांची निवड करण्यात आली आहे। देशाचे केंद्रीय फूड प्रोसेसिंग आणि उद्योग मंत्री लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी प्रमोदजी कुदळे यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। गेल्या 30 वर्षापासून माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलासजी पासवान आणि सांगलीचे माजी आमदार स्वर्गीय संभाजी पवार अप्पा यांच्या विचाराने प्रमोदजी कुदळे हे कार्यरत होते। ते गेल्या 30 वर्षात अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी प्रमोदजी कुदळे यांना लाभली। अनेक आंदोलने प्रमोदजी कुदळे यांनी राजकीय जीवनामध्ये केली आहेत। त्यापैकी प्रामुख्याने मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, कॅपिटेशन फी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवण्याकरता अनेक आंदोलने उभी केली आहेत। लोक जनशक्ती पार्टीचा येत्या काही काळात राज्यात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वंचित, बहुजन, दलित, मुस्लिम समाजाला पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहे, अशी माहिती नूतन प्रदेश अध्यक्ष प्रमोदजी कुदळे यांनी दिली आहे। केंद्र सरकारमध्ये आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA सोबत आहोत। पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांच्या राजकीय जीवनाच्या कालावधीत घेतला होता। तोच निर्णय चिराग पासवान साहेबांनी हीच परंपरा पुढे चालवली आहे। राज्यातही आम्ही महायुती सोबत आहोत। आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका लढवणार असून आम्ही महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत। आमची केंद्रात NDA सोबत आघाडी आहे, तसेच राज्यात महायुती सोबत आम्ही आहोत। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना महायुतीने सन्मानाची वागणूक द्यावी, तसेच आगामी निवडणुकांमध्येही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यास अनुसरून निवडणुकांमध्ये संधी मिळावी, अशी मागणीही प्रमोदजी कुदळे यांनी केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष पुष्कराज कांबळे, महासचिव सुरेश पाटील, अनिल ताटे आणि अभिजित निर्मळे उपस्थित होते। केंद्रीय फूड प्रोसेसिंग मंत्री चिरागजी पासवान यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी माझी परवा निवड झाली। या निवडीनिमित्त आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान स्वर्गीय यांच्या नेतृत्वाखाली गेले 30 ते 35 वर्षापासून मी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या सर्व क्षेत्रामध्ये मी काम करत आलेलो आहे। गेल्या 30 वर्षांमध्ये विविध आंदोलनं आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी सुद्धा जाऊन आंदोलन पासवान साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेले आहे। गेल्या 30 वर्षांमध्ये आपण मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, विद्यार्थ्यांच्या कॅपिटेशन फीच्या संदर्भामध्ये आणि इतर जी काही समाजाच्या दृष्टिकोनातून आंदोलन करायची होती ती त्या वेळेला मी केलेली होती। त्याचं सर्व श्रेय आज 30 वर्षानंतर मला महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड माझी झालेली आहे। आम्ही सध्या NDA सोबत आहोत। महाराष्ट्रामध्ये NDA सोबत असल्यामुळं आमचे जे महाराष्ट्रामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण NDAच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय लोक जनशक्ती पक्षाने घेतलेला आहे। येत्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महापालिका असतील, त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत असतील, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि NDA या मित्रपक्ष या नात्यानं आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आम्ही जागा लढवू, निवडणुका लढवू। आम्हाला सन्मानानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आम्हाला निवडणुकीमध्ये मानाचं स्थान दिलं पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं पाहिजे।